तुकाराम मुंढे साहेबांचा मोर्चा आता शाळाकडे थेट कॅन्टीनमध्ये ढकणार. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हाती घेतली खास मोहीम. राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेले भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना आता विद्यार्थ्यांची खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही जी बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स 13 जुलै 2026 म्हणजे काल आलेली ही महाराष्ट्र टाइम्स पेपरला आलेली ही बातमी आहे. पुणे दुधाच्या विविध पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या धाडसा सत्रानंतर आता तुकाराम मुंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने आपला मोर्चा आता शालेय पोषण आहाराकडे वळवला आहे. खाजगी शाळांमधील उपहारगृहामधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा आहार दिला जातो याबाबतची तपासणी करण्याची मोहीम एफडीएने हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये यासाठी एफडीएने आता पुढाकार घेतला असून नुकतीच मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली आहे. अन्न औषध प्रशासन विभागाने शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मध्यान्ह भोजन तयार करून पुरवठा करणाऱ्या विविध घटकांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतल्या आहेत. या बैठकीतून शाळांना अन्न सुरक्षा नियम, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. महत्वाच्या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त PR सिंगरवाड यांनी अन्न व सुरक्षा अधिनियम 2020 ची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. शाळांसह भोजन पुरवठादारांनी स्वच्छता राखण्याची, अन्न सुरक्षा सुनिश्चित करून आणि विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सिंगरवाड यांनी या ठिकाणी म्हटले आहे. अन्न सुरक्षेबाबतच्या असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. गेल्या काही वर्षात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये जेवणात आळ्या तसेच इतर दूषित घटक आढळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसंच अनेक शाळांमध्ये कॅन्टीनमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट शब्दात अन्न व औषध प्रशासनाने शाळांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान शाळापासून 500 मीटर परिसरात स्टिंग या कंपनीच्या पेयावर राज्य सरकारने नुकतीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार विक्रम पाचपुते साहेब यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र केली आहे. दरम्यान नागरिकांसाठी एखाद्या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली आढळल्यास हा जो नंबर आहे बघा, या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे. अशा प्रकारची या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स या पेपरला ही बातमी आलेली आहे. जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळांना या ठिकाणी खाजगी शाळांचा उल्लेख आहे, मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील हेच नियम लागू राहतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.